निश्चित प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समितीने हे प्रदर्शन आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये आयोजित केलेलं आहे. मार्केट कमिटीच्या चेअरमन, संचालक मंडळ, माजी चेअरमन आप्पासाहेब जगदाळे साहेब आणि सगळ्याच त्यांच्या सहकार्यांचं मी निश्चित प्रकारे त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. एक चांगलं इथल्या आमच्या शेतकरी बांधवांसाठी हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. इथं पशुचं पण प्रदर्शन आहे, घोड्याचं आहे, इथं तुम्हाला जनावर असते किंवा बाकी सगळेच, इथं कुत्र्यापासून ते सगळेच, इथं एक चांगल्या प्रकारचं प्रदर्शन इथं मार्केट कमिटीने आयोजित केलेलं आहे. आणि त्याचा फायदा निश्चित प्रकारे या तालुक्यातील माझ्या शेतकरी बांधवाला होईल. आज आपण पाहतो की शेतीमध्ये अनेक नवीन आपण पाहतो, अनेक त्यामध्ये नवीन काही गोष्टी करता येत ज्या येणं गरजेचं आहे किंवा ज्या केल्या पाहिजेत ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे. नवीन एक तंत्राचा वापर करून एक शेतामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊन एक चांगलं उत्पन्न शेतकऱ्यासाठी कसं शेतकरी मिळवतात याची अनेक उदाहरणं आज या प्रदर्शनामध्ये आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहेत. आपण जनावरांच्या बाबतीमध्ये बघितलं, म्हैस बघितलं, रेडा बघितला, बैल पाहिला, म्हणजे असे अनेक आपले वासरं पाहिली, वेगवेगळ्या प्रकारचे तर सगळे तिथे विषय. त्यामुळे निश्चित या प्रदर्शनाचा फायदा माझ्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार. नाराज मला एक समजा, मी महाराष्ट्राचा पालकमंत्री आहे, तुम्ही असं नाराज बिराज कॅबिनेट मंत्री काय का बारकपत नाही, काय बारकपत नाही, महाराष्ट्राचा पालकमंत्री असल्यामुळे राज्याचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा पालकमंत्री, महाराष्ट्राचा पालकमंत्री, नाराज वगैरे काय नाही. तर तीन पक्षामध्ये इथे सरकार आहे, कुठे एका दुसऱ्या नावाला. मी छोटा कार्यकर्ता आहे, मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री हे आमचे नेते, त्याचे काही निर्णय घेतील ते योग्यच घेतील. आणि जरी कोणाची नाराजी असली वगैरे, ती नाराजी येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये मुख्यमंत्री परदेशातून बाहेर आल्याने निश्चित प्रकारे दूर होईल. आणि तसं काही कुणी नाराज वगैरे कुठं नाहीये. आणि हसन मुश्रीफ साहेब तर अजिबात नाराज असण्याचे काही कारण पण नाही. त्यामुळं हे असं कुठेतरी मला आपल्याच माध्यमातून कळतंय. हसन मुश्रीफ साहेब मी काल बरोबर होतो, रात्री बरोबर होतो, एकदम आनंदित. तुम्हीच का त्यांचा आनंद हे करताय मला काय माहित नाही. या राज्याचे कृषी मंत्री कोकाटे साहेब थोड्याच वेळा येतात. हा प्रश्न कृषी मंत्री म्हणून आपण जर त्यांना विचारला तो अधिक आपल्याला त्याचं योग्य होईल आणि त्याचं उत्तर पण योग्य होईल. धन्यवाद.